गणपती उत्सव हा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा सण आहे. हा सण भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सुरू होतो. जरी हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जात असला, तरी लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये याला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले, जेणेकरून लोक एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करू शकतील. गणपतीला बुद्धी, सुख आणि समृद्धीची देवता मानले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाने म्हणजेच गणपतीच्या पूजनाने केली जाते. हा उत्सव साधारणपणे 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस किंवा 10 दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो. गणपतीची मूर्ती घरी किंवा सार्वजनिक मंडळात आणली जाते आणि मंत्रोच्चारांसह तिची स्थापना केली जाते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची आरती केली जाते. बाप्पाला मोदक अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे प्रामुख्याने उकडीचे किंवा तळलेले मोदक नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. घरादारात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये फुलांची, दिव्यांची आणि आकर्षक मखरांची सजावट केली जाते. या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि समाज प्रबोधनपर देखावे सादर केले जातात. गावाकडच्या भागात जागर आणि आरत्यांना विशेष महत्त्व असते, जिथे ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत केले जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जातो. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात मूर्तीचे विसर्जन केले जाते. आजकाल पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अनेक लोक शाडूच्या मातीच्या मूर्ती वापरण्यावर आणि कृत्रिम हौदात विसर्जन करण्यावर भर देत आहेत.